हॅलो गायज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अविराज ब्लॉग्स. आज श्रीरामनवमी आहे, तर सगळ्यांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. पण जोपर्यंत तुमच्याजवळ हा ब्लॉग येईल तोपर्यंत श्रीरामनवमी होऊन गेलेली असेल. तर आता आंघोळ केली, रनिंग करून आलो. आता घरातलं झाडून मारायचं, जरा कचरा झाला आहे, लादी पुसून काढायची आणि भांडी घासायची थोडी आहेत. तर चला मग मम्मीला थोडीशी मदत करू. मम्मीचा हात दुखतोय ना, अजून बरा नाही झाला नीट. आणि पप्पा पण मदत करतात थोडीशी, पण आज पप्पा लवकर कामाला गेले म्हणून मी आणि शिवम मदत करणार मम्मीला जेवढं जमतंय तेवढं. बघा आता पीठ मळायला लागले, मम्मीला मदत करायला लागले. आता पीठ मळल्यावर मम्मी चपात्या करणार. बघा कसं मळले. चला तर आता लादी पुसतो. आता लादीपासून झाली आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे तबल्याचे डिटेल सांगेल, मी कसा शिकतो, कुठून शिकतो, माझे शिक्षक कोण आणि सर्टिफिकेट पण दाखवून बोललेलो. तर मी 6वीपासून तबला शिकायला चालू केला. मला माहीत नव्हतं, पप्पांनी अचानक तबला आणला. तबला 16 किंवा 18 हजारचा असेल. मला एवढा इंटरेस्ट नव्हता तेव्हा, पण हळूहळू इंटरेस्ट वाढू लागला जसं जसं शिकत गेलो. आणि 7वीत मी प्रथम परीक्षा दिली तबल्याची आणि माझे सर, माझे मामाच होते, ते मला शिकवत होते. त्यांचा भारतात 2रा नंबर आला आहे परीक्षेमध्ये एका. चला तर मग मी तुम्हाला फर्स्ट सर्टिफिकेट दाखवतो. हे माझं फर्स्ट सर्टिफिकेट. एक्झामचं नाव प्रारंभिक, इथं सब्जेक्ट लिहिला आहे तबला. आणि ही फक्त प्रॅक्टिकल होती. फर्स्ट आणि सेकंड एक्झाम फक्त प्रॅक्टिकल असते. थर्ड एक्झामपासून प्रॅक्टिकल आणि थेरी दोन्ही पण असतात. प्रॅक्टिकल होती 50 मार्कांची आणि मिनिमम पासिंगला 18 मार्क पाहिजे होते आणि मला मिळालेले 40. मग मी डिस्टिंक्शन या ग्रेडनी पास झालो. डिस्टिंक्शन म्हणजे फर्स्ट ग्रेडपेक्षा उंच, म्हणजे उच्च दर्जाची. आणि हा माझा होता फर्स्ट. हे माझं सेकंड सर्टिफिकेट. सब्जेक्ट प्रवेशिका प्रथम आणि प्रॅक्टिकल यावेळी 75 मार्काची होती आणि मिनिमम पाहिजे होते 26 आणि मला मिळालेले 38. हा रिझल्ट जरा खराब लागलेला, मी सेकंड ग्रेडनी पास झालो. आणि थर्ड एक्झामचं नाव प्रवेशिका. थर्ड एक्झामचं नाव प्रवेशिका पूर्ण. आणि ही प्रॅक्टिकल आणि थेरी होती. प्रॅक्टिकल 75 मार्क्सची आणि थेरी 50 मार्क्सची. टोटल 125 मार्काचा पेपर होता आणि 125मधून 44 मार्क पाहिजे होते पासिंगला. मला मिळालेले 86. मी या परीक्षेत फर्स्ट ग्रेडने पास झालो. या 3च परीक्षा मी दिलेत. तर हा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंटमध्ये आणि आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.